नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव। मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। लांब चिरलेला कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, पनीर, ग्रीन पीस, तांदूळ आणि खडा मसाल्यामध्ये लागणार आहे मिरे, लवंग, दालचिनी, कर्णफूल, तेजपान आणि हिरवी विलायची। चला मग करूया। अगोदर पाणी तापून घ्यायचं। त्यामध्ये पातेल्यामध्ये तांदळाच्या 3 पट पाणी टाकायचे। ते उकळी आली की त्यात खडे मसाले टाकायचे, थोडं लिंबू पिळायचं, 2 पळी तेल आणि थोडं मीठ टाकून ते व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये मग तांदूळ टाकायचे। तांदूळ स्वच्छ धुवूनच टाकावे। आता आपण इथे तांदूळ टाकत आहे आणि तोपर्यंत ते तांदळाला चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजेच व्यवस्थित भात शिजू द्यायचा आणि मग ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। तोपर्यंत आपण दुसरी तयारीला लागू। आपण एका साइडला तांदूळ ठेवले आहेत, ते बघून घ्यायचे। थोडे प्रेस झाले की ते तांदूळ काढून घ्यायचे चाळणीमध्ये आणि त्यावर व्यवस्थित ताटली झाकून द्यायची, जेणेकरून ते वाफेने आणखी शिजल्या जाईल। एका साइडने आपला भात शिजतोय आणि दुसरीकडे आपण पनीर तळून घ्यायचं। त्यासाठी एका पॅन मध्ये तेल घ्यायचं आणि त्यामध्ये पनीर टाकायचे आणि ते छान लालसर होऊ देतपर्यंत तळून घ्यायचे। नंतर पनीर व्यवस्थित लालसर झालं की ते काढून घ्यायचे आणि मग नंतर ग्रीन पीस त्यामध्ये टाकून ते पण तळून घ्यायचे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर उरलेले तेल मी फोडणीसाठी वापरले आहेत। तर कुकरमध्ये तेल घ्यायचे, ते चांगले गरम होऊ द्यायचे। त्यात जिरे टाकायचं, नंतर जे खडे मसाले आहेत ते टाकायचे, नंतर कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची त्यात टाकायची आणि परतून घ्यायचे। थोडं लालसर झालं की त्यात पनीर, ग्रीन पीस टाकायचं। नंतर
मग त्यात हळद, मीठ, घरगुती काळा मसाला, सोया सॉस, टोमॅटो सॉस हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्या मसाल्याला किती छान लालसर रंग आलेला आहे. आता आपण त्यात शिजवलेला भात टाकणार आहोत. तो व्यवस्थित परतून घ्यायचा. जर तांदूळ किंवा तो भात कडक वाटत असेल तर त्यात थोडं पाणी टाकून 2-3 मिनटं वाफेवर शिजू द्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा व्हेज पुलाव तयार झाला म्हणून समजून जायचं आणि सर्व करून खायला घ्यायचं. तुम्ही बघा कसा झाला तो सांगा मला. आणि हो, माझ्या आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघत आहे. खाऊन बघा आणि सांगा कसा झाला तो. धन्यवाद.